नमस्कार मित्रांनो, साईज ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। तर आपण आज चाललो आहोत भीमाशंकरला आणि आता सध्याला आपण मनसर इथे आहोत। मनसरहून आता इथून काहीतरी 70 किलोमीटरचा प्रवास आहे फक्त। आता नाश्ता करायला थांबलो होतो श्री स्वामी समर्थ वडेवालीच्या इथं। आता इथं नाश्ता करूयात, नंतर मग पुढचा प्रवास आपण करूयात। नाश्ता वगैरे एकदम आपला भरपेट झालेला आहे। त्याच्यानंतर आपण आता प्रवासाला लागलो आहे। आधी भीमाशंकर झाल्यानंतर आपण श्री क्षेत्र ओझर इथे पण जाणार आहोत, कारण की ते एकाच रूटला पडतं। म्हणजे नारायणगावमध्ये जर गेलं तर तिथून आपल्याला काय 15-20 किलोमीटर अंतरावरती जी क्षेत्र ओझर आहे आपल्याला पाहायला मिळतं। तर आम्ही बरेच जणांना विचारलं होतं की जे भीमाशंकरला आधी जे केलेले होते तर रस्ता वगैरे कसा आहे। रस्ता वगैरे खूप खडतर आहे, काही ठिकाणी तो खूप खड्डे आपल्याला पाहायला मिळतात आणि व्ह्यू पण एकदम छान आहे। म्हणजे पाऊस वगैरे चालू होतं त्यावेळेस, आम्ही ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस पाऊस चालू होता आणि मस्तपैकी अशी धुक्याची चादर वगैरे पसरलेली होती सगळीकडे। आणि आम्ही बरेच जण आम्हाला बोलले होते की जर तुम्ही जाताय तर लवकर जा, म्हणजे 4:30च्या आत लवकर निघा, त्यामुळे जो काही तुमचा जो वेळ आहे तो वाचू शकतो। आणि जो रस्ता आहे तो जर एकदा जाम झाला तर 1-1.5 तास गाडी हलत नाही, हे आम्ही बरेच जणांकडून ऐकलं होतं। त्यामुळे आम्ही लवकर निघालो होतो, सकाळी 4:30 वाजताच नाशिकवरून आम्ही निघालेलो होतो। त्यात आमच्या एका मित्राला मिसळ खाल्ल्यामुळे उलटी व्हायला चालू झाली, त्यामुळे मग थांबलो। त्याच्यानंतर मग गाडी पार्किंगमध्येच लावली। त्याच्यानंतर हे 100 रुपयाचे जे काही रेनकोट आहे ते घेतले आणि नंतर मग दर्शन करायला निघालो। आणि त्यातल्या त्यात खाली उतरल्यानंतर ते 200 रुपयाचे जे काही गाडी घेतात, म्हणजे जे 2 किलोमीटरचं अंतर आहे, म्हणजे जिथून पार्किंग आहे तिथून जाण्यासाठी 2 किलोमीटरचं अंतर जे आपलं मंदिर आहे तिथपर्यंत। मग तिथून काय त्यांच्या ज्या गाडी होती त्यात बसलो आणि नंतर डायरेक्टली मंदिरापाशी लगभग 9:30 बजे हम यहाँ से निकले थे। हाँ 9:30 बजे 2 तास 2 घंटे लगते हैं। 2 तास लगता है। आता आपलं चांगलं मस्तपैकी दर्शन वगैरे झालेलं आहे आणि गर्दी वगैरे होती, 1-1.5 तास लागला फक्त दर्शनाला। आता आपण जे गुप्त भीमाशंकर आहे इथून काहीतरी 2 तासाचं ट्रेक आहे वाटतं, तर तिथे चाललो आहोत। तर मग चला मग तिकडे जाऊयात। आता आधी वातावरण जर म्हटलं तर एकदम भारी आहे, तुम्ही पाहू शकता मस्तपैकी धुकं वगैरे पडले। मगाशी पाऊस पण पडत होता, आम्ही ज्यावेळेस मंदिरात दर्शन घेत होतो त्यावेळेस पाऊस पण पडत होता, पण आता पाऊस नाही, पण धुकं जास्त प्रमाणात दिसतंय। आता हळूहळू तिकडे गुप्त भीमाशंकरकडे प्रस्थान करूयात। जो आम्हाला माणूस भेटला होता त्याने आम्हाला डायरेक्शन केलं होतं की तुम्हाला जे लागताना 1-2 झाडं लागतील। आधी एक पडलेलं झाड लागेल आणि त्याच्यानंतर म्हणजे अर्ध तुटलेलं, आणि त्याच्यानंतर अजून एक पुढं गेल्यानंतर एक पूर्ण झाड लागेल खाली पडलेलं, त्याच्यानंतर एक छोटासा झरा लागेल,
झरा लागल्यानंतर अजून एक दुसरा झरा लागेल आणि त्याच्यानंतर मग एक मोठा झऱ्यानंतर खाली जाऊन तिथे तुम्हाला जे गुप्त भीमा जे आहे हा जो आहे तो पहिला झरा आहे. आणि त्याच्यानंतर जो पुढे गेल्यानंतर खाली उतरावं लागेल तुम्हाला त्या धबधब्याच्या तिथे आणि नंतर तुम्हाला तिथे जे काही भीमा आहे गुप्त भीमा जी आहे ते ठिकाण तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तो आम्हाला म्हटला होता की 1-1.5 तास लागेल, पण आम्ही 1 तासात खाली गेलो आणि 1 तासात आम्ही वरती आलो. म्हणजे 2 तासात आम्हाला जे गुप्त भीमा जे आहेत ते आम्ही तिथून खाली दर्शन करून वरती आलो होतो. आणि तुम्ही जर म्हणजे तिथं आम्ही बरेच जणांना विचारलं पण होतं की एक जण आम्हाला भेटला पण होता, तो म्हणे 500 रुपये जे आहेत ते घेतो मी, म्हणजे गाईड होता तो, 500 रुपये घेतो आणि तुम्हाला डायरेक्टली जे गुप्त भीमा जे आहे तिथं दर्शन करून आणतो. पण मग तो आम्हाला म्हटलं एवढे 500 रुपये टाकण्यापेक्षा आपण डायरेक्टली कोणाला तरी विचारत जाऊ, कारण की भरपूर जण तिकडून खालून येत होते. त्यामुळे आम्ही विचारत गेलो. हे पाहतात आहे ते दुसरं झाड आहे. हे दुसरं झाड क्रॉस केल्यानंतर पुढे गेल्यानंतर एक गणपतीचं मंदिर लागतं. गणपतीचं मंदिर लागल्यानंतर एक बाजूलाच मारुतीचं मंदिर लागतं आणि त्याच्यानंतर पुढे अजून एक 15 मिनिटाचं खाली गेल्यानंतर हे आहे ते गणपती मंदिर आणि इकडच्या बाजूला आहे ते मारुती मंदिर. आणि तिथूनच खाली 15 मिनिटं आपल्याला जे गुप्त भीमा जी आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि हा जो धबधबा तुम्हाला दिसतोय तर हा पूर्ण धबधबा जो आहे तो खाली उतरून म्हणजे त्या बाजूला तिकडच्या बाजूला जाऊन खाली उतरावं लागतं. म्हणजे हा जो तिकडे जे आहे दिसतंय ते तिकडेचं खाली जावं लागतं आणि खाली गेल्यानंतर मग तिथं खाली एकदम एक्झॅक्ट धबधब्याच्या खाली आपल्याला जे गुप्त भीमाची जी पिंड आहे ती आपल्याला दिसते. आणि भीमाशंकरचा असा इतिहास सांगितला जातो, म्हणजे जो भीमा होता हा जो राक्षस होता तिथं एका महाराजाला किंवा राजाला त्रास देत होता आणि त्याच्यावर त्याने हल्लासुद्धा केलेला होता. त्यामुळे मग सगळ्या देवी देवतांनी जे शंकराची आराधना केली आणि मग नंतर इथे जे आहे शंकराने एक रौद्र रूप धारण केलं आणि त्याचा जो भीमा आहे हा जो राक्षस होता त्याचा संहार केला होता. तर त्यामुळे ह्या गावाला सुद्धा एक भीमाशंकर म्हणून नाव पडलं आहे. आणि नंतर मग तिथं जे काही आपल्याला जी भीमा नदी दिसते तर ती भीमा नदी ही जे शंकराचे जे काही घाम आहे त्याच्यापासून तयार झाली असं सुद्धा सांगितलं जातं. तर आपण गुप्त भीमाचं दर्शन वगैरे झाल्यानंतर मग आपण श्री क्षेत्र ओझर इथे आलेलो आहोत. तर आपला मस्तपैकी ही ट्रिप झालेली आहे. भीमाशंकर आणि ओझरचा गणपती आपण या ट्रिपमध्ये कवर केला होता. आणि हा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच तुम्हाला जर नवीन ब्लॉग पाहिजे असतील तर या चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.